नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेस मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्सच्या तयारीसाठी आज मी घेऊन आलेले आहे 100+ MCQs. हे MCQs अति महत्वाचे आहे, जे तुमच्या परीक्षेत तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच एक महत्वाची अपडेट आहे. ती अपडेट म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार ग्लोबल ऑनलाईननी आपली कोर्सची फीस जी आहे ती कमी केलेली आहे. ज्या आधी 8,000ला होती ती आता 4,000ला झाली आहे. हा कोर्स जो आहे, ही कोर्सची फीस जी आहे ती लिमिटेड आहे 25 जून पर्यंत. म्हणजेच आफ्टर 25 जून कोर्स फी विल बी 8,000 रुपीज. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, स्टडी मटेरियल नोट्स सोबतच प्री वायक्यूज आम्ही करून घेणार आहोत, रेग्युलर टेस्ट अँड असेसमेंट, डाऊट सॉल्विंग सपोर्ट आणि एक्झाम स्ट्रॅटेजी अँड गायडन्स सुद्धा या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच ग्लोबल ऑनलाईन ऍप जो आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ऍडमिशन किंवा कोर्सच्या रिलेटेड अजून इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. So join today and secure your future. Your success is our mission. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला. पेमेंट फॉर द बुक परचेस कॅन बी मेड ओनली आफ्टर. खरेदी केलेल्या पुस्तकांचे पैसे फक्त खालील गोष्टीनंतर दिले जाऊ शकतात. ऑप्शन ए ऍक्सेशनी, अधिग्रहण. ऑप्शन बी क्लासिफिकेशन, वर्गीकरण. ऑप्शन सी कॅटलॉगिंग, सूचीकरण. ऑप्शन डी अरेंजमेंट इन अ शेल्फ, कपाटात मांडणे. करेक्ट आन्सर काय असणार आहे याचं? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए ऍक्सेशनिंग. ऍक्सेशनिंग केल्यानंतर खरेदी केलेल्या पुस्तकाचे पैसे दिले जाऊ शकतात. Then next question, the standard size of an accession register is. ऍक्सेशन रजिस्टरचा नोंदवहीचा प्रमाणित आकार कोणता आहे? ऑप्शन ए 15x13, 15x13. ऑप्शन बी 16x13, 16x13. ऑप्शन सी 12x5. ऑप्शन डी 5x3. ऍक्सेशन रजिस्टर विचारलेला आहे. प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे, काय विचारलं आहे त्यानंतरच आन्सर करायचा आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी 16x13. ऍक्सेशन रजिस्टरचा आकार, ऍक्सेशन रजिस्टरचा साइज जो आहे तो 16x13 असतो. Then next question, technical section perform mainly two function, namely classification and second. आपल्याला ऑप्शन मधून सांगायचं आहे. सो तांत्रिक विभाग प्रामुख्याने दोन कार्य करतो, ती म्हणजे वर्गीकरण आणि दुसरी काय? सो ऑप्शन ए ऍक्सेशनिंग. ऑप्शन बी बिल पेमेंट, बिलांची अदायगी. ऑप्शन सी कॅटलॉगिंग, सूचीकरण. ऑप्शन डी शेल्विंग, कपाटात मांडणे. सो टेक्निकल सेक्शन मध्ये क्लासिफिकेशन होतं, सोबतच काय होतं? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी कॅटलॉगिंग. सूचीकरण सुद्धा टेक्निकल सेक्शन मध्ये होत असतं. देन नेक्स्ट क्वेश्चन, गेटिंग books back from the user and releasing the borrower's tickets is known as. वापरकर्त्याकडून पुस्तके परत घेणे आणि कर्जदारांचे तिकीट म्हणजेच बॉरोवर तिकीट, बॉरोवर कार्ड मुक्त करणे या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन ए चार्जिंग. ऑप्शन बी होल्डिंग. ऑप्शन सी रिझर्विंग. ऑप्शन डी डिस्चार्जिंग. So correct answer is ऑप्शन डी डिस्चार्जिंग म्हणतात. युजर्स कडून पुस्तक परत आल्यानंतर, पुस्तक रिटर्न घेतल्यावर त्यांना आपण त्यांचं बॉरोवर कार्ड जे आहे ते परत करतो, मुक्त करतो, त्याला आपण म्हणतो डिस्चार्ज. Then next question, while entering the library the person belonging of a reader is kept in.
ग्रंथालयात प्रवेश करताना वाचकाचे वैयक्तिक सामान कोठे ठेवले जाते? ऑप्शन ए क्लॉक रूम, ऑप्शन बी प्रॉपर्टी काउंटर, ऑप्शन सी गेट काउंटर, ऑप्शन डी स्टोर काउंटर. So correct answer is ऑप्शन बी प्रॉपर्टी काउंटर. स्टुडंट म्हणा किंवा कुठलाही युजर्स असू द्या लायब्ररीत आल्यानंतर त्याच्याकडले असलेले त्याचं वैयक्तिक सामान जे आहे तो प्रॉपर्टी काउंटर मध्ये ठेवतो. Then next question. Book misplaced on the shelf by reader are restored. This work is referred to as. वाचकांनी कप्प्यावर चुकीच्या ठिकाणी ठेवलेली पुस्तके पुन्हा योग्य जागी लावली जातात त्या कार्याला काय म्हणतात? ऑप्शन ए शेल्विंग, ऑप्शन बी स्टॉक व्हेरिफिकेशन, ऑप्शन सी शेल्फ रेक्टिफिकेशन, ऑप्शन डी शिफ्टिंग. So correct answer is ऑप्शन सी सेल्फ रेक्टिफिकेशन. युजर्स कधी कधी पुस्तकाचे आहे एखाद्या रॅक मधले पुस्तक दुसऱ्या रॅक मध्ये ठेवून देतात आणि चुकीच्या रॅक मध्ये ठेवतात, पुस्तकाच्या योग्य ठिकाणी त्याला ठेवत नाही, लावत नाही. तर पुस्तक योग्य ठिकाणी लावणे याला काय म्हणतात? शेल्फ रेक्टिफिकेशन. Then next question. Outdated and seldom used book are withdrawn from the library is known as. ग्रंथालयातून कालबाह्य आणि क्वचित वापरले जाणारे पुस्तके काढून टाकण्याच्या प्रक्रियेला फिलिंग द ब्लँक्स असे म्हणतात. ऑप्शन ए शेल्विंग, ऑप्शन बी रीडिंग, ऑप्शन सी सर्क्युलेटिंग, ऑप्शन डी गायडिंग. जे पुस्तक आउटडेटेड आहेत, खूप रेअरली यूज होता त्या पुस्तकांचा, त्याला आपण काढून टाकतोय लायब्ररीतून, त्याला काय म्हणतात? काय प्रोसेस असते ते? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी रीडिंग. त्या प्रोसेसला आपण रीडिंग म्हणतो. Then next question. The objective of the library binding is of the library material. ग्रंथालय बांधणीचा लायब्ररी बाइंडिंगचा उद्देश ग्रंथालय साहित्यासाठी फिलिंग द ब्लँक्स हा आहे. ऑप्शन ए प्रॉपर ऑर्गनायझेशन, योग्य व्यवस्थापन, ऑप्शन बी ऍक्सेसिबिलिटी, सुलभ उपलब्धता, ऑप्शन सी ड्युरेबिलिटी, टिकाऊपणा, ऑप्शन डी ह्युमिडिटी कंट्रोल, आर्द्रता नियंत्रण. तर ग्रंथालयात बांधणीचा काय उद्देश आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी ड्युरेबिलिटी, टिकाऊपणा. पुस्तक जर फाटलं असेल, पुस्तकाची बाइंडिंग जर निघाली असेल तर त्या पुस्तकाला बाइंड करणं, पुस्तकाची बांधणी करणे, जेणेकरून पुस्तक जे आहे, साहित्य जे आहे ते काय होईल, जास्त दिवस टिकून राहील, म्हणजे टिकाऊपणा त्याच्यात असेल. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. All part and pages of the volume are correct sequence in the first stage of a binding process as known as. बाइंडिंग प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात जिथे एखाद्या खंडाचे सर्व भाग आणि पाने योग्य क्रमाने लावली जातात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन ए शिवणे, शेविंग, ऑप्शन बी गार्ड, ऑप्शन सी पुलिंग, ऑप्शन डी कोलेशन. सो करेक्ट आन्सर इज योग्य क्रमाने जी खंड जी आहे, एखाद्या खंडाचे सर्व भाग किंवा पाने योग्य क्रमाने लावणे, सिक्वेन्स वाईज लावणे, त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी कोलेशन म्हणतात. देन नेक्स्ट क्वेश्चन. शीट्स बिफोर अँड आफ्टर द टेक्स्ट ऑफ बुक आर कॉल्ड. पुस्तकातील मुख्य मजकुराच्या आधी आणि नंतरच्या पानांना काय म्हणतात? ऑप्शन ए एंड पेपर, ऑप्शन बी अटॅच कव्हर, ऑप्शन सी हेड बँड्स, ऑप्शन डी ग्लिडिंग.
सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. एंड पेपर म्हणतात पुस्तकातील मुख्य मजकुराच्या आधी आणि नंतरच्या पानांना एंड पेपर्स. The next question, leather being used as one of the binding material that is strongest leather. बाइंडिंग साठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यापैकी सर्वात मजबूत चामडे कोणते आहे? ऑप्शन ए रोन, ऑप्शन बी इमिटेशन्स, ऑप्शन सी पीक स्किन डुकराचे कातड, ऑप्शन डी शीप स्किन मेंढीचे कातड. सो करेक्ट आन्सर काय कुठला आहे? ऑप्शन करेक्ट आन्सर सांगायचा आहे ऑप्शन्स पैकी जे सगळ्यात मजबूत चामडे आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी शीप स्किन मेंढीचे कातड. Then next question, filling the blanks has prescribed certain standard for library binding. रिकाम्या जाग्याने ग्रंथालय बाइंडिंग साठी काही मानके निश्चित केली आहे. ऑप्शन ए ILA, ऑप्शन बी ALA, ऑप्शन सी BLA, ऑप्शन डी NBT. So correct answer is option B ALA. ALA has prescribed certain standard for library binding. Then next question, a skillful method of providing means, mechanism and structural elements to streamline organization work is known as. संगणनात्मक कार्य सुव्यवस्थित करण्यासाठी साधने, यंत्रणा आणि संरचनात्मक घटक उपलब्ध करून देण्याच्या कुशल पद्धतीला काय म्हणतात? ऑप्शन ए स्ट्रॅटेजी प्लॅनिंग धोरणात्मक नियोजन, ऑप्शन बी रोल एनालिसिस भूमिका विश्लेषण, ऑप्शन सी वर्क कल्चर कार्यसंस्कृती, ऑप्शन डी ऑटोनॉमस प्लॅनिंग स्वायत्ता नियोजन. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए स्ट्रॅटेजी प्लॅनिंग म्हटलं जातं. Then next question, Calcutta Public Library was established during. कलकत्ता पब्लिक लायब्ररीची स्थापना खालील ऑप्शन पैकी ऑप्शनच्या दरम्यान झाली. सो ऑप्शन ए 15th सेंचुरी 15व्या शतकात, ऑप्शन बी 16th सेंचुरी 16व्या शतकात, ऑप्शन सी 19th सेंचुरी 19व्या शतकात, ऑप्शन सी 20th सेंचुरी 20व्या शतकात. So correct answer is Calcutta Public Library was established during 19th century. So correct answer is option C. Then next question, filling the blanks budgeting does not take into account what happened in the past but emphasis on a current activity. अर्थसंकल्प पद्धतीने भूतकाळातील घडामोडीचा विचार केला जात नाही तर चालू उपक्रमावर भर दिला जातो. त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए फॉर्म्युला सूत्र आधारित, ऑप्शन बी परफॉर्मन्स कामगिरी आधारित, ऑप्शन सी प्रोग्राम कार्यक्रम आधारित, ऑप्शन डी झिरो बेस शून्य आधारित. सो करेक्ट आन्सर इज काय आहे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी परफॉर्मन्स कामगिरी आधारित अर्थसंकल्प पद्धतीने भूतकाळातील घडामोडीचा विचार केला जात नाही तर चालू उपक्रमांवर भर दिला जातो, करंट ऍक्टिव्हिटीवर भर दिला जातो. Then next question, the library budget of the university is passed by the. विद्यापीठाचे ग्रंथालय अंदाजपत्रक कोणाद्वारे मंजूर केले जाते? ऑप्शन ए सिनेट, ऑप्शन बी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल कार्यकारी परिषद, ऑप्शन सी अकॅडमिक काउन्सिल शैक्षणिक परिषद, ऑप्शन डी रिसर्च काउन्सिल संशोधन परिषद. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी
एक्झिक्युटिव्ह काउन्सिलद्वारे विद्यापीठाच्या ग्रंथालय अंदाजपत्रक मंजूर केलं जातं. The next question. In fund accounting, filling the blanks fund not be used for other purpose. निधी लेखांकनामध्ये निधीचा वापर इतर कारणासाठी केला जाऊ शकत नाही. ऑप्शन ए रिक्युरिंग आवर्ती, ऑप्शन बी नॉन रिक्युरिंग अनावर्ती, ऑप्शन सी रिस्ट्रिक्टेड प्रतिबंधित, ऑप्शन डी कुंबेरिंग भारित व अवरोधित. सो करेक्ट आन्सर ऑप्शन ए रिक्युरिंग याला म्हणतात. रिक्युरिंग निधीचा वापर इतर कारणासाठी केला जाऊ शकत नाही. The next question. Scrutiny of financial transaction is called. आर्थिक व्यवहाराच्या तपासणीला काय म्हणतात? ऑप्शन ए बजेटिंग अर्थसंकल्प तयार करणे, ऑप्शन बी प्रोग्रामिंग कार्यक्रमण, ऑप्शन सी अकाउंटिंग लेखांकन, ऑप्शन डी ऑडिटिंग लेखापरीक्षण. सो करेक्ट आन्सर काय असणार आहे या प्रश्नाचा? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी ऑडिटिंग याला म्हणतात. आर्थिक व्यवहाराच्या तपासणीला लेखापरीक्षण असं म्हटलं जाते. Then next question. Filling the blanks is one of the record of circulation section. Filling the blanks हा वितरण विभागातील एक अभिलेख आहे. ऑप्शन ए accession register, ऑप्शन बी डे बुक, ऑप्शन सी कॅटलॉग कार्ड, ऑप्शन डी AACR2. So correct answer is ऑप्शन ए accession register. accession register हा वितरण विभागातील सर्क्युलेशन सेक्शन मधील एक अभिलेख आहे. Then next question. The marketing concept in library service include. ग्रंथालय सेवेतील विपणन संकल्पनामध्ये यांचा समावेश होतो. ऑप्शन ए अनालिसिस, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन अँड कंट्रोल, विश्लेषण, नियोजन, अंमलबजावणी आणि नियंत्रण, ऑप्शन बी ऍडव्हर्टायझिंग, प्लॅनिंग, अनालिसिस अँड कंट्रोल, जाहिरात, नियोजन, विश्लेषण आणि नियंत्रण, ऑप्शन सी डिस्ट्रीब्युशन, कंट्रोल, अनालिसिस अँड इम्प्लिमेंटेशन, वितरण, नियंत्रण, विश्लेषण आणि अंमलबजावणी, ऑप्शन डी इंडेक्सिंग, प्लॅनिंग, कंट्रोल अँड इम्प्लिमेंटेशन, अनुक्रमणिका, निर्मिती, नियोजन, नियंत्रण आणि अंमलबजावणी. सो करेक्ट आन्सर इज मार्केटिंग कन्सेप्ट इन लायब्ररी सर्व्हिस मध्ये कशाचा समावेश आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी ऍडव्हर्टायझिंग, प्लॅनिंग, अनालिसिस अँड कंट्रोल. The next question. There are a few basic factors which may be applied in winning the hearts of a reader. They are. वाचकांची मने जिंकण्यासाठी काही मूलभूत घटक वापरले जाऊ शकतात. ऑप्शन ए सायकोलॉजिकल फॅक्टर, इन्व्हायरमेंटल फॅक्टर, सोशल फॅक्टर, मानसिक घटक, पर्यावरणीय घटक आणि सामाजिक घटक, ऑप्शन बी सेल्फ फॅक्टर, सायकोलॉजिकल फॅक्टर, सर्व्हिस फॅक्टर, स्वघटक, मानसिक घटक आणि सेवा घटक. देन ऑप्शन सी सर्व्हिस फॅक्टर, फिलॉसॉफी फॅक्टर, देन सेल्फ फॅक्टर, सेवा घटक, तात्विक घटक आणि स्वघटक. देन ऑप्शन डी टेक्नॉलॉजिकल फॅक्टर, सर्व्हिस फॅक्टर अँड सेल्फ फॅक्टर, तांत्रिक घटक, सेवा घटक आणि स्वघटक. सो करेक्ट आन्सर इज वाचकाची मन जिंकण्यासाठी काही मूलभूत घटक वापरले जातात. ते कुठले आहेत?
So correct answer is option D. टेक्नॉलॉजिकल फॅक्टर, सर्व्हिस फॅक्टर आणि सेल्फ फॅक्टर. तांत्रिक घटक, सेवा घटक आणि स्व घटक. Then next question. Physical condition of the book should be properly maintained. This is known as पुस्तकाची भौतिक स्थिती योग्यरित्या जतन करून ठेवली जाणे याला काय म्हणतात? ऑप्शन ए कोलेशन, ऑप्शन बी कन्झर्वेशन संवर्धन, ऑप्शन सी शेल्फ अरेंजमेंट शेल्फ व्यवस्थापन, ऑप्शन डी ऑर्गनायझेशन संघटन. पुस्तकांची भौतिक स्थिती योग्यरित्या जतन करणे याला काय म्हणतात? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी कन्झर्वेशन संवर्धन. Then next question, filling the blanks is an important a record of book which show the position of any book on the shelf. Filling the blanks ही पुस्तकाची एक महत्वाची नोंद आहे जी कपाटावरील कोणत्याही पुस्तकाचे स्थान दर्शविते. ऑप्शन ए बाय गाईड, ऑप्शन बी ऑथॉरिटी फाईल, ऑप्शन सी ॲक्सेशन लिस्ट, ऑप्शन डी शेल्फ लिस्ट. So correct answer is ऑप्शन डी शेल्फ लिस्ट ही पुस्तकांची एक महत्वाची नोंद आहे जी कपाटावरील पुस्तकांचे स्थान दर्शवित असते. Then next question, 3 great achievements in USA were noticed, that is initiate of DDC classification scheme, formulation of American Library Association and the publication of first journal of the librarianship in the year. अमेरिकेत 3 महत्वपूर्ण घडामोडी दिसून आल्या. पहिलं टीडीसी वर्गीकरण पद्धतीची मांडणी, अमेरिकन लायब्ररी असोसिएशनची स्थापना आणि ग्रंथालय शास्त्रातील पहिल्या नियतकालिकेचे प्रकाशन. कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन ए 1857, ऑप्शन बी 1859, ऑप्शन सी 1876, ऑप्शन डी 1901. So correct answer is option C 1876. The next question, books lots for the library are known through ग्रंथालयातून हरवलेली पुस्तके फिलिंग द ब्लँक्स द्वारे समजतात. ऑप्शन ए स्टॉक व्हेरिफिकेशन, ऑप्शन बी चार्जिंग अँड डिस्चार्जिंग, ऑप्शन सी शेल्फ लिस्ट, ऑप्शन डी ॲक्सेशन रजिस्टर नोंदणी रजिस्टर. So correct answer is ऑप्शन ए स्टॉक व्हेरिफिकेशन द्वारे साठा पडताळणीद्वारे हरवलेले पुस्तक, मिसप्लेस झालेले पुस्तक, लॉस झालेले पुस्तक आपल्याला सापडतात. Then next question, LA is a library association of, LA ही ग्रंथालयाची संघटना आहे. ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी ग्रेट ब्रिटन, ऑप्शन डी कॅनडा. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटन, LA ही ग्रेट ब्रिटनची ग्रंथालय संघटना आहे. Then next question, filling the blanks of the following library in India, which one is oldest library? भारतातील खालीलपैकी कोणते ग्रंथालय सर्वात जुने आहे? ऑप्शन ए एशियाटिक सोसायटी लायब्ररी बॉम्बे, ऑप्शन बी कोनिमेरा पब्लिक लायब्ररी मद्रास, ऑप्शन सी दिल्ली पब्लिक लायब्ररी दिल्ली, ऑप्शन डी नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया कलकत्ता. So correct answer is option D National Library of India. The next question, the first center to use computer in the library and information activity in India.
भारतातील ग्रंथालय आणि माहिती विषयक कामकाजात संगणकाचा वापर करणारे पहिले केंद्र कोणते आहे? ऑप्शन ए डेसीडॉग, ऑप्शन बी इनेसडॉग, ऑप्शन सी DRTC, ऑप्शन डी UGC. So correct answer is option B, INESDOC. Next question. User education may be provided in a four interrelated areas which are वापरकर्त्याचे शिक्षण खालील 4 परस्पर संबंधी क्षेत्रामध्ये दिले जाऊ शकते. ऑप्शन ए यूजर अवेअरनेस, यूजर स्टडी, लायब्ररी ओरिएंटेशन, बिब्लिओग्राफिक इन्स्ट्रक्शन. वापरकर्त्याची जागरूकता, वापरकर्ता अभ्यास, ग्रंथालय परिचय, ग्रंथसूची विषयक मार्गदर्शन. ऑप्शन बी यूजर अवेअरनेस, लायब्ररी ओरिएंटेशन, इंटर प्रोफाइलिंग, बिब्लिओग्राफिक इन्स्ट्रक्शन. वापरकर्त्याची जागरूकता, ग्रंथालय परिचय, आंतर प्रोफाइलिंग, ग्रंथसूची विषयक मार्गदर्शन. ऑप्शन सी ऍप्टिट्यूड टेस्ट ऑफ द युजर्स, वापरकर्त्याची अभियोग्यता चाचणी. ऑप्शन यूज ऑफ कॅटलॉगिंग, सूचीकरणाचा वापर, इंटर प्रोफाइलिंग, आंतर प्रोफाइलिंग अँड युजर अवेअरनेस, वापरकर्त्याची जागरूकता. ऑप्शन डी बिब्लिओग्राफिक इन्स्ट्रक्शन, ग्रंथसूची विषयक मार्गदर्शन, लायब्ररी ओरिएंटेशन, ग्रंथालय परिचय, कम्प्युटर लिटरेसी, संगणक साक्षरता, वापरकर्त्याची अवेअरनेस, युजर अवेअरनेस. सो युजर एज्युकेशन जे आहे ते कुठले 4 इंटर रिलेटेड एरियाज आहेत. कुठे 4 इंटर रिलेटेड एरियाज प्रोव्हाइड केलं जाते युजर एज्युकेशन मुळे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए यूजर अवेअरनेस, यूजर स्टडी, लायब्ररी ओरिएंटेशन, बिब्लिओग्राफिक इन्स्ट्रक्शन. वापरकर्त्याची जागरूकता, वापरकर्ता अभ्यास, ग्रंथालय परिचय आणि ग्रंथसूची विषयक मार्गदर्शन. The next question, fair use in a norm for determining the legality. योग्य वापर हे खालील पैकी कशाचे कायदेशीर ठरवण्यासाठीचे निकष आहे. ऑप्शन ए प्रोड्युसिंग द सेकंड एडिशन ऑफ बुक, एखाद्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती तयार करणे. ऑप्शन बी फोटोकॉपी ऑफ एंटायर बुक, संपूर्ण पुस्तकाची छायाप्रत आहे, छायाप्रत काढणे. ऑप्शन सी मेकिंग अवेलेबल a book to another library on an interlibrary loan, आंतर ग्रंथालय कर्ज तत्वावर दुसरे ग्रंथालय उपलब्ध करणे. ऑप्शन डी प्रिस्क्राइबिंग अ बुक ॲज अ टेक्स्ट बुक, एखादे पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून विहित करणे. सो फेअर यूज. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी फोटोकॉपी an entire book, संपूर्ण पुस्तकाची छायाप्रत काढणे. The next question. Generally, the reference service of a library in a conventional from a process through the stage which are. सामान्यतः ग्रंथालयातील पारंपरिक स्वरूपाची संदर्भ सेवा ज्या टप्प्यातून पार पडते ते टप्पे खालीलपैकी आहेत. ऑप्शन ए प्रिपरेशन सर्व्हिस असिम्युलेशन, पूर्वतयारी सेवा आत्मसात करणे. देन नेक्स्ट ऑप्शन बी इंडेक्सिंग ओरिएंटेशन डिलिव्हरी ऑफ द क्वेरी रिप्लाय, अनुक्रमाणिका तयार करणे, अभिमुखता विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे. ऑप्शन सी ओरिएंटेशन युजर स्टडी फोटोकॉपी सप्लाइड, अभिमुखता वापरकर्त्याचा अभ्यास, छायाप्रत पुरविणे. ऑप्शन डी प्रिपरेशन ओरिएंटेशन डिलिव्हरी ऑफ द क्वेरी सप्लाय, पूर्वतयारी अभिमुखता आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणे. सो रेफरन्स सर्व्हिस विचारलेली आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए प्रिपरेशन सर्व्हिस असिम्युलेशन, पूर्वतयारी सेवा आत्मसात करणे. The next question, filling the blanks is a process of helping employee in an organization to
acquired new skill and competence on a continuous basis. फिलिंग द ब्लँक्स ही संस्थेतील कर्मचाऱ्यांना निरंतर आधारावर नवीन कौशल्य आणि क्षमता आत्मसात करण्यास मदत करण्याची प्रक्रिया आहे. ऑप्शन ए टोटल क्वालिटी मॅनेजमेंट संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन. ऑप्शन बी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम व्यवस्थापन माहिती प्रणाली. ऑप्शन सी फायनान्शियल रिसोर्स डेव्हलपमेंट वित्तीय संसाधन विकास. ऑप्शन डी ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट मानवी संसाधन विकास. कर्मचाऱ्यांना निरंतर आधारावर नवीन कौशल्य आणि क्षमता आत्मसात करण्याला कुठली प्रक्रिया मदत करत असते? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट संपूर्ण गुणवत्ता मॅनेजमेंट. देन नेक्स्ट क्वेश्चन. ओके, इथे आय आहे. IPR स्टँड फॉर IPR चा अर्थ काय आहे? ऑप्शन ए इंडियन प्रेस रजिस्ट्रेशन. ऑप्शन बी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट. ऑप्शन सी इंटरनॅशनल प्रॉपर्टी राइट्स. ऑप्शन डी इंडियन प्रॉपर्टी रेग्युलेशन. So IPR stand for. So correct answer is option B intellectual property right. Next question बघूया. On which of the following technology semantic web is not best? खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानावर सिमॅन्टिक वेब आधारित नाही? ऑप्शन ए RDF. ऑप्शन बी ontologies. ऑप्शन सी क्लाउड सीडिंग. ऑप्शन डी URI. So correct answer is option C. Cloud seeding is not semantic web based. Then next question. The concept of artificial intelligence AI belong to कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए सेकंड जनरेशन कम्प्युटर. ऑप्शन बी थर्ड जनरेशन कम्प्युटर. ऑप्शन सी फोर्थ जनरेशन कम्प्युटर. ऑप्शन डी फिफ्थ जनरेशन कम्प्युटर. दुसऱ्या पिढीतील, तिसऱ्या पिढीतील, चौथ्या पिढीतील संगणक की पाचव्या पिढीतील संगणक आहे AI? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी फिफ्थ जनरेशन कम्प्युटर. नेक्स्ट क्वेश्चन. कम्प्युटर मेमोरी इज मेजर्ड बाय संगणकाची मेमोरी कशामध्ये मोजली जाते? ऑप्शन ए बाईट. ऑप्शन बी किलोबाइट्स. ऑप्शन सी मेगाबाइट्स. ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबाव वरील सर्व. So correct answer is option D, all of the above. Next question. What are three types of basic language used in a computer program? संगणक प्रोग्रामिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या मूलभूत भाषेचे तीन प्रकार कोणते आहेत? ऑप्शन ए झिरो, लो अँड हाय लेवल. ऑप्शन बी कोबॉल, बेसिक अँड प्रोलॉग. ऑप्शन सी प्रोटॅन, PLI अँड स्नोबॉल. ऑप्शन डी मशीन असेंबल अँड हाय लेवल लँग्वेज. सो संगणक प्रोग्रामिंग मध्ये वापरले जाणारे तीन लँग्वेज कुठले आहे? बेसिक तीन लँग्वेज विचारलेला आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी मशीन असेंबली अँड हाय लेवल लँग्वेज. Then next question. When CD-ROM was prepared and made? CD-ROM कधी तयार करण्यात आले? ऑप्शन ए 1985. ऑप्शन बी 1982. ऑप्शन सी 1980. ऑप्शन डी 1977. 1985, 1982, 1980 आणि 1977. CD-ROM कधी तयार करण्यात आलाय? It was prepared in 1985. So correct answer is option A 1985. How many ways switching system can be established? स्विचिंग प्रणाली किती प्रकारे स्थापित केली जाऊ शकते? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 7.
2, 3, 5 आणि 7. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए 2. दोनदा. The next question, which type of switching system is telephone network? टेलिफोन नेटवर्क ही कोणत्या प्रकारची स्विचिंग प्रणाली आहे? ऑप्शन ए सर्किट स्विचिंग, ऑप्शन बी पॅकेट स्विचिंग, ऑप्शन सी मॅसेज स्विचिंग, ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. यापैकी कोणतेही नाही. So correct answer is option A. Circuit switching is a type of switching system is telephone network. The next question, which of the following software is useful for word processing? खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वर्ड प्रोसेसिंग साठी उपयुक्त आहे? ऑप्शन ए DBase, ऑप्शन बी Libsys, ऑप्शन सी WordStar, ऑप्शन डी CDS and ISIS. So correct answer is option C WordStar. WordStar सॉफ्टवेअर हे वर्ड प्रोसेसिंग साठी उपयुक्त आहे. Then next question, Nicknet and Indonet are network of which category? Nicknet and Indonet हे कोणत्या प्रकारचे नेटवर्क्स आहेत? ऑप्शन ए LAN, ऑप्शन बी MAN, ऑप्शन सी WAN, ऑप्शन डी IN. So correct answer is option C WAN. Nicknet and Indonet are the type of हे WAN या कॅटेगरीचे आहे. WAN काय आहे? वर्ल्ड एरिया नेटवर्क, वाइल्ड एरिया नेटवर्क. देन व्हॉट इज बग? बग म्हणजे काय? ऑप्शन ए कम्प्युटर व्हायरस, ऑप्शन बी एरर इन कम्प्युटर कॉन्फिग्युरेशन, संगणक कॉन्फिग्युरेशन मधील त्रुटी, ऑप्शन सी एरर इन प्रोग्राम, ऑप्शन डी नन ऑफ दिस. यापैकी काहीही नाही. So correct answer is what is bug? Bug is error in program. प्रोग्राम मधील त्रुटी आहे. Then which is not a programming language? खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग भाषा नाही? ऑप्शन ए Fortran, ऑप्शन बी बेसिक, ऑप्शन सी COBOL, ऑप्शन डी ASCII. So which one correct answer? Which is the correct answer? So correct answer is option D ASCII. Then next question, ISO 9960 is related with. ISO 9960 हे कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए स्टँडर्ड फॉर एन्कोडिंग डेटा ऑन CD-ROM. CD-ROM वर डेटा एन्कोड करण्यासाठीचे मानक. ऑप्शन बी स्टँडर्ड फॉर कम्प्युटर हार्डवेअर, संगणक हार्डवेअर साठीचे मानक. ऑप्शन सी स्टँडर्ड फॉर इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग, माहिती प्रक्रियेसाठीचे मानक. ऑप्शन डी स्टँडर्ड फॉर नेटवर्किंग, नेटवर्किंग साठीचे मानक. So correct answer is ISO 9960 is related with. Correct answer is option A standard for encoding data on CD-ROM. CD-ROM वर डेटा एन्कोड करण्यासाठीचे हे मानक आहे. The next question, ASCII how many codes? ASCII मध्ये किती कोड्स असतात? ऑप्शन ए 256, ऑप्शन बी 526, ऑप्शन सी 265, ऑप्शन डी 254. So correct answer is option A 256. ASCII मध्ये 256 कोड्स असतात. The next question, draw, unevaluate, unprocessed and unorganized fact is known as. कच्च्या
मूल्यमापन न केलेल्या, प्रक्रिया न केलेल्या असंघटित तथ्यांना काय म्हणतात? सो ऑप्शन ए डेटा, ऑप्शन बी इन्फॉर्मेशन माहिती, ऑप्शन सी नॉलेज ज्ञान, ऑप्शन डी विजडम शहाणपण. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. खूप सोपा प्रश्न होता. डेटा म्हणतात अनस्ट्रक्चर्ड, ड्रॉ, अनइव्हॅल्युएट अँड अनप्रोसेस्ड. The next question, information retrieval is fastest from. माहिती मिळवण्याची प्रक्रिया सर्वात जलद कशातून होते? ऑप्शन ए फ्लॉपी डिस्क, ऑप्शन बी मॅग्नेटिक टेप, ऑप्शन सी हार्ड डिस्क, ऑप्शन डी नन ऑफ दी अबाव. यापैकी कोणतेही नाही. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी हार्ड डिस्क द्वारे माहिती मिळवण्याची प्रक्रिया जी आहे, माहिती जी रिट्राईव्ह करणे जलद होतं. फास्टली इन्फॉर्मेशन आपण रिट्राईव्ह करू शकतो. द नेक्स्ट क्वेश्चन, आणि युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड ओपन ऍक्सेस ऑफ संस्कृत डेझर्टेशन थ्रू इंटरनेट. इंटरनेटद्वारे संस्कृत प्रबंधनासाठी ओपन ऍक्सेस उपलब्ध करून देणारे विद्यापीठ. ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, ऑप्शन बी दिल्ली युनिव्हर्सिटी, ऑप्शन सी महात्मा गांधी युनिव्हर्सिटी, ऑप्शन डी युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास. संस्कृत प्रबंधनासाठी ओपन ऍक्सेस मुक्त प्रवेश उपलब्ध करून देणारे विद्यापीठ कोणते? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी दिल्ली युनिव्हर्सिटी. The next question, in which of the following the term transaction is used? खालीलपैकी कशामध्ये ट्रान्झॅक्शन ही संज्ञा वापरली जाते? ऑप्शन ए बजेटिंग, ऑप्शन बी सर्च फॉर्म्युलेशन, ऑप्शन सी कोऑर्डिनेशन, ऑप्शन डी क्लासिफाइड बिब्लियोग्राफी. वर्गीकृत ग्रंथसूची. So correct answer is option B सर्च फॉर्म्युलेशन. सर्च फॉर्म्युलेशन मध्ये ट्रान्झॅक्शन ही संज्ञा जी आहे ती वापरली जाते. Then next question, the CD alphabet in a CDS ISIS stand for. CDS ISIS CD या अक्षराचा अर्थ काय? ऑप्शन ए कम्प्युटराइज्ड डॉक्युमेंटेशन, ऑप्शन बी कंडेन्स्ड डिस्क, ऑप्शन सी कन्फर्म डिस्क, ऑप्शन डी कॉम्पॅक्ट डिस्क. So correct answer is option A computerized documentation. The next question, electronic communication system joining millions of computers together. लाखो संगणकांना एकमेकांशी जोडणारी इलेक्ट्रॉनिक दूरसंचार प्रणाली. ऑप्शन ए ईमेल, ऑप्शन बी इंटरनेट, ऑप्शन सी यूएस मेल, ऑप्शन डी यूपीएस. So correct answer is option B इंटरनेट. इंटरनेटद्वारे लाखो संगणक एकमेकांशी जोडल्या जातात. दूरसंचारण प्रणाली आहे. The next question, following is not a social bookmarking site. खालीलपैकी कोणती सोशल बुकमार्किंग साइट नाही आहे? ऑप्शन ए डिक, ऑप्शन बी डेलिशियस, ऑप्शन सी सिडिको स्किडो, ऑप्शन डी फेसबुक. सोशल बुकमार्किंग नॉट म्हटलेला आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. The next question, following is not a network protocol. खालीलपैकी कोणता नेटवर्क प्रोटोकॉल नाही? ऑप्शन ए HTTP, ऑप्शन बी SMTP, ऑप्शन सी TCP and IP, ऑप्शन डी Z39.50. So correct answer is option D Z3950 is the standard.
Then next question, identify the odd one from the following. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. ऑप्शन ए कोहा, ऑप्शन बी VTLS, ऑप्शन सी स्विंग प्लस प्लस, ऑप्शन डी सोल. So correct answer is option A, Koha. Next question, following is not a Web 2.0 tool. खालीलपैकी कोणते वेब 2.0 साधन नाही. ऑप्शन ए ब्लॉग, ऑप्शन बी फेसबुक, ऑप्शन सी UGC Infonet 2.0, ऑप्शन डी RSS feed. So correct answer is option C, UGC Infonet 2.0. The next question, following is an example of microblogging. खालीलपैकी कोणते मायक्रोब्लॉगिंगचे उदाहरण आहे. ऑप्शन ए वर्डप्रेस, ऑप्शन बी ब्लॉगस्पॉट, ऑप्शन सी लाइव जर्नल, ऑप्शन डी ट्विटर. So correct answer is option D. Twitter is a example of microblogging. The next question, nowadays how many types of protocol are used? आजकाल किती प्रकारचे प्रोटोकॉल वापरले जाते? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 2. So correct answer is option D, 2. The next question, which type of protocol is used by interface for public data network PDN? पब्लिक डेटा नेटवर्क साठी इंटरफेसद्वारे कोणत्या प्रकारचा प्रोटोकॉल वापरला जातो? ऑप्शन ए X.25, ऑप्शन बी X.12, ऑप्शन सी X.13, ऑप्शन डी X.20. So correct answer is option A, X.25 हा प्रोटोकॉल यूज केला जातो. Then next question, in which 5-year plan the InfluBNet was established? InfluBNet ची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली? ऑप्शन ए 4th 5-year plan, ऑप्शन बी 5th 5-year plan, ऑप्शन सी 6th 5-year plan, ऑप्शन डी 7th 5-year plan. चौथी, पाचवी, सहावी की सातवी पंचवार्षिक योजना. So correct answer is option D, 7th 5-year plan. सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये InfluBNetची स्थापना करण्यात आली. Information Library Network. The next question, resource sharing is a part of संसाधनाची देवाणघेवाण हा फिलिंग द ब्लँकचा एक भाग आहे. ऑप्शन ए लायब्ररी कोऑपरेशन, ग्रंथालय सहकार्य, ऑप्शन बी लायब्ररी ऍडमिनिस्ट्रेशन, ग्रंथालय प्रशासन, ऑप्शन सी लायब्ररी मॅनेजमेंट, ऑप्शन डी लायब्ररी कॅटलॉगिंग, ग्रंथालय सूचीकरण. So correct answer is resource sharing is a part of. Correct answer is option A, library cooperation. Resource sharing is a part of library cooperation. Then next question, which one is a full text e-resources? खालीलपैकी कोणते पूर्ण मजकूर full text ई संसाधन आहे? ऑप्शन ए JCCC, ऑप्शन बी ISID, ऑप्शन सी सायन्स फाइंडर स्कॉलर, ऑप्शन डी ACS. So correct answer is option D, ACS. The next question, which one is e-bibliographic databases? ई ग्रंथ सूची विषयक डेटाबेस कोणता आहे? ऑप्शन ए नॅचरल, ऑप्शन बी बॅकवेल, ऑप्शन सी ISID, ऑप्शन डी स्प्रिंजर. So correct answer is option C, ISID. ई ग्रंथ सूची विषयक डेटाबेस.
Then next question, Virtua accommodates different version of the mark standard. Virtua मध्ये मार्क मानकाच्या विविध आवृत्त्यांचा समावेश होतो का? ऑप्शन ए US मार्क, ऑप्शन बी UK मार्क, ऑप्शन सी कॅन मार्क, ऑप्शन डी सेव्ह मार्क. So correct answer is option D, save mark. Then next question, which is the journal of library and information science? ग्रंथालय आणि माहिती शास्त्राचे नियतकालिके कोणते आहेत? ऑप्शन ए अबॅकस, ऑप्शन बी ॲक्टा न्यूमेरिका, ऑप्शन सी इंटरलेंडिंग अँड डॉक्युमेंट सप्लाय, ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबाव, वरील सर्व. So correct answer is option C, interlending and document supply. Then next question, what is APS? APS म्हणजे काय? Option A, a search engine. Option B, a full text e-resources. Option C, bibliographic databases. Option D, library management software. ग्रंथालय व्यवस्थापन software. So correct answer is option B, a full text e-resources. APS is a full text e-resources. Then next question, which one is a library and information science journal name? ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयातील नियतकालिकाचे नाव कोणते आहे? ऑप्शन ए रेफरन्स रिव्ह्यू incorporating as lib book guide. Option B reference review incorporating as lib book journal. Option C reference review incorporating as lib book review. Option D reference review incorporating. So correct answer is option A, reference review incorporating as lib book guide. The next question, questionnaire is a, प्रश्नावली हे एक आहे. ऑप्शन ए रिसर्च मेथड, ऑप्शन बी मेजरमेंट टेक्निक्स मापन तंत्र, ऑप्शन सी टूल फॉर डेटा कलेक्शन माहिती संकलनाचे साधन आहे, ऑप्शन डी ऑल दी अबाव, ऑल ऑफ दी अबाव. सो करेक्ट आन्सर इज, प्रश्नावली काय आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, टूल फॉर डेटा कलेक्शन. The next question, annual convention of INFLIPNET organized to discuss the progress of the library automation and library services is known as. ग्रंथालय स्वयंचलन आणि ग्रंथालय सेवांच्या प्रगतीवर चर्चा करण्यासाठी INFLIPNET द्वारे आयोजित वार्षिक अधिवेशन कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए इस्कॉन, ऑप्शन बी नॅकलिन, ऑप्शन सी कॅलिबर, ऑप्शन डी इन्फोनेट. So correct answer is answer 3, caliber, option C caliber. The next question, formulation of research hypothesis implies. संशोधन गृहीतकाची मांडणी करणे म्हणजे काय? ऑप्शन ए क्रिएटिंग अ लीगल बेसिस फॉर रिसर्च, संशोधनासाठी कायदेशीर आधार तयार करणे, ऑप्शन बी इनिशिएशन ऑफ पोस्टुलेट, गृहीतके स्पष्ट करणे, ऑप्शन सी इन्युमरेशन ऑफ कॉमन्स, तत्वे आणि नियम यांची यादी तयार करणे, ऑप्शन डी फॉर्म्युलेशन ऑफ टेंटेटिव्ह जनरलायझेशन, तात्पुरते सामान्यीकरण तयार करणे. इथे ऑप्शन 1 2 3 4 असं दिलेलं आहे, पण त्याला मी एबीसीज म्हणणार आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन 4 डी, फॉर्म्युलेशन ऑफ टेंटेटिव्ह जनरलायझेशन, तात्पुरते सामान्यीकरण तयार करणे. The next question, the study
एपिस्टिमोलॉजी डील विथ ज्ञानमीमांसा या विषयाचा अभ्यास कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए मोड ऑफ फॉर्मेशन ऑफ सब्जेक्ट विषय निर्मितीच्या पद्धती. ऑप्शन बी नाही सेकंड क्लासिफिकेशन ऑफ नॉलेज ज्ञानाचे वर्गीकरण. थर्ड कॅटलॉगिंग ऑफ कंपोजिट बुक मिश्र ग्रंथाची सूची तयार करणे. फोर्थ ओरिजिन सोर्स अँड नेचर ऑफ नॉलेज इन द टाइप ऑफ आयटम. ज्ञानाची उत्पत्ती, स्रोत आणि स्वरूप दिलेल्या पर्यायापैकी एकापेक्षा जास्त उत्तरे असू शकतात. आयडेंटिफाय द करेक्ट कॉम्बिनेशन. करेक्ट कॉम्बिनेशन जे आहे, योग्य संयोजन जे आहे ते ओळखायचं आहे. ए फर्स्ट and second are correct. Second and third are correct. Third, first, second and third are correct. Fourth, second and fourth are correct. So correct answer is option 4. Second and fourth are correct. Is classification of knowledge and origin source of natural of knowledge in the types of atom. The next question. The compact disc is conceptually referred to as. संकल्पनात्मक दृष्ट्या कॉम्पॅक्ट डिस्कला काय म्हटले जाते? फर्स्ट मॅग्नेटिक स्टोरेज, सेकंड कॉम्पॅक्ट स्टोरेज, थर्ड स्टोरेज ऑप्टिकल स्टोरेज, थर्ड all of the above. In the types of atom there may be more than one answer. Identify the correct combination. वरील सर्व प्रकारच्या प्रश्नामध्ये एकापेक्षा जास्त उत्तरे असू शकतात. योग्य पर्याय जे आहे ते निवडायचा आहे. First, second and third are correct. Second and third are correct. Third, first and third are correct. Fourth, second and fourth are correct. So correct answer is option second. Second and third are correct. The next question, match the following. List 1 and list 2. Abbreviation meaning. ID, IB. पहिले आपण लिस्ट 1 जे आहे ते बघून घेऊया आणि त्याच्यानंतर लिस्ट 2. तर IB, ID, then lock dot CIT, then third OP dot CIT and fourth white D. याचं मी परत एकदा याला अरेंज करून नेक्स्ट क्लासला घेऊन येणार. याला आपण स्किप करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which among the following is the considered as the informal channel for information communication? खालील पैकी कशाला माहिती संवादाचे अनौपचारिक माध्यम मानले जाते? ऑप्शन ए जर्नल, ऑप्शन बी टेक्स्ट बुक, ऑप्शन सी इनविजिबल कॉलेज, ऑप्शन डी टेक्निकल सपोर्ट. So correct answer is option C. इनविजिबल कॉलेज, अदृश्य महाविद्यालय माहिती संवादाचे अनौपचारिक माध्यम मानले जाते. The next question. Which one of the following is not corrected match? खालील पैकी कोणती जोडी योग्यरित्या जोडलेली नाही? ऑप्शन ए बुक इन प्रिंट, ट्रेड बिब्लियोग्राफी, ऑप्शन बी cumulative book index, book published in English language, option C British book in print, R.R. Boker, option D National Bibliography NB. योग्य जोडी निवडायची आहे. योग्य जोडी नाही आहे हे बघायचं आहे. सॉरी, not correctly match. So correct answer is option B. Cumulative book index, book published in English language is not correctly matched.
Then next question, URL stand for. URL चा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन ए युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, ऑप्शन बी युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर, ऑप्शन सी युनिफाइड रिसोर्स लोकेटर, ऑप्शन डी युनिफॉर्म रेफरन्स लोकेटर. URL. So correct answer is option A, uniform resource locator. The next question, zero-based budgeting system was propounded by zero-based budgeting प्रणाली कोणी मांडली? ऑप्शन ए पीटर डकर, ऑप्शन बी एडवर्ड इन्वान्स, ऑप्शन सी एलन केंट, ऑप्शन डी पीटर फेरी. फायर. सो झिरो बेस्ड बजेटिंग सिस्टीम प्रोपाउंडेड बाय कोणाद्वारे प्रणाली जी आहे ती मांडण्यात आली आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, झिरो बेस्ड बजेटिंग सिस्टीम वॉज प्रोपाउंड बाय पीटर फायर. The next question, the series of interconnected documents stored on the internet is called. इंटरनेटवर साठवलेल्या एकमेकांशी जोडलेल्या दस्तऐवजाच्या मालिकेला काय म्हणतात? ऑप्शन ए वेबसाइट, ऑप्शन बी डोमेन नेम,